सर्जिकल स्ट्राइक, तुम लोग करोगे पाकिस्तान पे हमला, ये तुम लोगों की हकीकत है। दी एंड ऑफ इंडिया। मैली आंख से भी देखने की कोशिश ना करना, तुम लोगों की आंखें आकर हम निकाल। दुश्मन के फौजी अड्डे, असलहे के अंबार और एयर बेसेस देखते ही देखते सब खंडरात बन गए। हमारे उकाब, झपटे और आनन फानन 5 जहाज, जिनमें 3 रफेल, उनको मार गिराया और उनको ऊंधे मुंह वो कश्मीर पर जाकर गिरे, बठिंडा में जाके गिरे। रफेल को मार गिराया जेएफ थंडर ने माशाल्लाह। इतने प्यारे मार गिराए भारत के 21 एयरक्राफ्ट, 21 तैयारे। आपने बिल्कुल ठीक कहा, वी हैड अ रेशियो ऑफ 1:10 विद रिस्पेक्ट टू एसेट्स। तो हमारा एक जहाज बामुकाबला 10 जहाज था। इतनी हिस्ट्री का वो जो बच्चे लड़े, जो हमारे हैकर्स लड़े हैं मैं हमारे तो उन्होंने तो बर्बाद कर दिया भाई। वहाँ का 70% बिजली का निजाम हैक कर लिया आपने, वहाँ की जो मेन वेबसाइट्स हैं वो हैक कर ली। इससे ज्यादा आप उनसे और क्या एक्सपेक्ट करते हैं? क्या कुछ टेक्नोलॉजी में हम सलाम है सबको। हम कितने टेक्नोलॉजी में एडवांस है हमें नहीं पता था। दुश्मन ने घुटने टेक दिए, भारत ने हथियार डाल दिए और पाकिस्तान के साथ सीज फायर कर लिया। हूं कि ये तन्हा मोदी की शिकस्त नहीं है, इंडिया की नहीं है, ये इजराइल की भी शिकस्त है, ये अमेरिका की भी शिकस्त है, ये फ्रांस की भी शिकस्त है और ये पूरा यूरोपीय ममालिक की भी शिकस्त है। अल कुफ्र मिल्लत वाहिदा, जितनी भी कुफरी ताकतें हैं उन सब की शिकस्त है। अल्लाह ताला ने पाकिस्तान को एक ऐसे फतह से सरफराज फरमाया कि सब के सब शशदर रह गए। पाहिले ना यांचे काय चालू आहे? यालाच गिरे तो भी टांग ऊपर असे म्हणतात। भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम आता सगळ्या जगाला कळाला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानाला प्रचंड असे नुकसान झाल्यामुळे पाकिस्तानने युद्धबंदीचा प्रस्ताव भारतापुढे ठेवला आणि युद्ध थांबवले, म्हणजेच पाकिस्तानची नैतिक हार झाली आहे। परंतु पाकिस्तानचे नेते आणि पाकिस्तानी मीडिया याचा अगदी विपरीत, म्हणजेच पाकिस्तानने युद्ध जिंकले आहे अशा थाटात बोलत आहेत। हे आपण आत्ताच काही व्हिडिओ क्लिप्समध्ये पाहिले। पाकिस्तानची ही सवय अगदी जुनी आहे। वेळोवेळी पाकिस्तानने भारताकडून मार खाल्लाय, परंतु प्रत्येक वेळी गिरे तो भी टांग ऊपर या म्हणीप्रमाणे पाकिस्तान त्यांच्या जनतेला आपण जिंकलो आहोत या भ्रमात ठेवायचा प्रयत्न करते। यावरून मला एक गोष्ट आठवली जी मी आज तुम्हाला सांगणार आहे। ही गोष्ट इसवी सन 1663 मधली, म्हणजेच शिवाजी महाराजांवर शाहिस्तेखानाने स्वारी केली होती त्यावेळची। महाराजा जसवंत सिंह, कारतलब खान याच्यासारख्या मोठमोठ्या सरदारांना शिवाजी महाराजांच्या सैन्याने पराभूत करून ठेवले होते आणि तरी सुद्धा औरंगजेबाचे सरदार औरंगजेबाला चुकीच्या आणि आपल्या स्वतःच्या फुशारक्या मारणाऱ्या बातम्या कळवत असत। मराठ्यांना आपण इथे हरवले, मराठे सैनिकांना आपण इथून पळवून लावले, मराठ्यांचा मुलूक आणि मराठ्यांचे किल्ले आपण लवकरच जिंकून घेऊ वगैरे वगैरे अर्थाच्या सगळ्या खोट्या नाट्या बातम्या औरंगजेबाला हे लोक लिहून पाठवत असत। औरंगजेबही तिकडे बसून खुश होत असे। शिवाजी महाराजांना या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर शिवाजी महाराजांनी या सगळ्या सरदारांना उद्देशून फारसीमधून एक पत्र लिहिले आहे। हे पत्र महाराजांनी नीलप्रभू या त्यांच्या फारस नवीसाकडनं लिहून घेतलं। या पत्रात महाराज या सगळ्या सरदारांना खडसवताना दिसतात। या पत्रात महाराज असे म्हणतात, दूरदृष्टी असलेले लोक जाणतात की गेल्या 3 वर्षात बादशहाने नावाजलेले सेनापती आणि अनुभवी अधिकारी या प्रदेशात येत आहेत। बादशहाने त्यांना माझे गड आणि मुलूक काबीज करण्याचा हुकूम दिला आहे। बादशहाला पाठवलेल्या त्यांच्या पत्रात ते लिहितात की दुर्ग आणि मुलूक
लवकरच काबीज करण्यात येतील. स्वप्नरंजनात सुद्धा त्यांना या मुलखात घुसता येणार नाहीये. हा मुलूख जिंकून घेणे केवळ अशक्य आहे. या बाबतीतच ते अनिविज्ञ आहेत. बादशाहला खोट्या खबरी पाठवण्याची त्यांना शरमही वाटत नाही. माझ्या देशात कल्याणी आणि बिदर सारख्या सपाट प्रदेशाची हल्ला करून जिंकण्यासारखी ठिकाणे नाहीत. हा दुर्गम प्रदेश डोंगर दऱ्यांनी समृद्ध आहे. येथे 60 किल्ले आहेत, पैकी काही समुद्र किनाऱ्यावर वसले आहेत. याच पत्रात पुढे महाराज म्हणतात, अफजल खान बलाढ्य फौज घेऊन आला होता, पण तो हताश झाला आणि त्याचा विनाश झाला. अफजल खानाच्या मृत्यूनंतर अमीर उमरा शाहिस्ते खान माझ्या सखर निखर डोंगराच्या मुलखात आला. 3 वर्ष त्याने शर्थीने प्रयत्न केले. थोड्या अवधीतच हा मुलूक जिंकून घेईल असे त्याने बादशाहला कळवले होते. हा खोटेपणाचा शेवट कसा होणार आहे हे अपेक्षितच होते. मानहानी होऊन त्याला परत फिरावे लागले. हे दिवसाच्या प्रकाशा इतके ढळढळीत सत्य आहे. माझ्या मायभूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. स्वतःचा मान अबाधित राखण्यासाठी तुम्ही बादशाहला खोट्या बातम्या पुरवता. माझ्यावर ईश्वराचा वरद हस्त आहे. या देशावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने येणारा कोणही असो, त्याची इच्छा फलद्रूप होणार नाही. काळ बदललाय. आज 350 वर्षांनंतर आपली भारतीय सेना पाकिस्तान सारख्या परकीय आक्रमकांना हेच ठणकावून सांगत आहे की या भूमीचे रक्षण करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे आणि कितीही खोटा प्रोपगंडा केला तरीही आम्ही आमचे कर्तव्य बजावण्यापासून चुकणार नाही. विशाल लाल की बिरसा मुंडा की बजरंग बली की जय, राजा रामचंद्र की जय, बोलो हिंदुस्तान की जय. जो बोले सोने है सत श्री अकाल.